नमः शिवाय। आज सोमवारचा पवित्र दिवस। कैलास पर्वतावर शांत आणि प्रसन्न वातावरण होते। भगवान शिव ध्यानात मग्न होते आणि माता पार्वती त्यांच्याजवळ बसून सृष्टीचे अवलोकन करत होत्या। मानवलोकाकडे पाहून माता पार्वतींच्या मनात एक प्रश्न आला। त्या भगवान शिवांना म्हणाल्या, स्वामी, मी पाहते की मनुष्य भौतिक वस्तू आणि संपत्तीच्या मागे धावत आहे। ज्यांच्याकडे धन आहे त्यांना ते गमावण्याची भीती आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना ते मिळवण्याची लालसा आहे। या धावपळीत ते खरी शांती आणि आनंद विसरत चालले आहेत। संपत्तीचे खरे स्वरूप काय आहे हे त्यांना का समजत नाही। भगवान शिवाने आपले डोळे उघडले। त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होते। ते म्हणाले, पार्वती, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे। भौतिक संपत्ती ही एक सावली आहे ज्याच्या मागे मनुष्य धावत राहतो, पण त्याला कधीच पकडू शकत नाही। आज सोमवारच्या या विशेष दिवशी मी तुला संपत्तीचा खरा अर्थ समजावून सांगणारी एक कथा सांगतो। भगवान शिव कथा सुरू करतात। कुबेरपुरी नावाच्या एका समृद्ध नगरात रत्नेश नावाचा एक अत्यंत श्रीमंत व्यापारी राहत होता। त्याच्याकडे सोन्याचांदीच्या मोहरा, हिरेमाणके आणि धान्याने भरलेली अनेक गोदामे होती। त्याला आपल्या संपत्तीचा प्रचंड गर्व होता। तो माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून आणि त्याच्याकडे असलेल्या धनावरून ठरवत असे। पण संपत्तीसोबतच त्याच्या मनात एक भीती कायम होती, आपली संपत्ती कधीतरी कमी होईल। त्याच नगरात मृदुल नावाचा एक गरीब कुंभार राहत होता। त्याचे घर मातीचे होते आणि त्याच्याकडे दिवसापुरते कमावून खाण्याइतकेच धन होते। पण त्याचे हृदय सोन्यासारखे शुद्ध आणि करुणेने भरलेले होते। तो स्वतः जरी गरीब असला तरी दारात आलेल्या कोणत्याही भुकेल्या माणसाला तो कधीही विनमुख परत पाठवत नसे। एकदा त्या संपूर्ण प्रदेशात भयंकर दुष्काळ पडला। नद्या आणि विहिरी आटल्या, शेती सुकून गेली आणि लोकांवर उपासमारीची वेळ आली। लोक मदतीसाठी व्यापारी रत्नेशकडे गेले, कारण त्याची गोदामे धान्याने भरलेली होती। पण गर्विष्ठ रत्नेशने सर्वांना रिकाम्या हाताने परत पाठवले। तो मनात म्हणाला, आताच धान्य विकले तर मला कमी नफा मिळेल। दुष्काळ अजून वाढल्यावर मी हेच धान्य दुप्पट किमतीला विकेन। गरिबांना मदत करणे म्हणजे माझ्या संपत्तीचे नुकसान करणे आहे। भाग 2। एकीकडे रत्नेश आपल्या संपत्तीच्या रक्षणाची चिंता करत होता, तर दुसरीकडे मृदुल नावाचा तो कुंभार लोकांचे दुःख पाहून व्याकुळ झाला होता। तो आपल्या घरात असलेली थोडीफार भाकरी आणि पाणी लोकांमध्ये वाटून खात होता। त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते। तेव्हा लोकांच्या निष्ठेची आणि करुणेची परीक्षा घेण्यासाठी मी स्वतः एका वृद्ध गरीब साधूचे रूप धारण केले आणि कुबेरपुरी नगरात पोहोचलो। मी प्रथम रत्नेशच्या भव्य महालात गेलो आणि भिक्षा मागितली। मला पाहताच रत्नेश क्रोधित झाला आणि म्हणाला, हे दरिद्री साधू, तुझ्यासारख्या निरुपयोगी माणसाला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही। तुझ्याकडे स्वतःची काहीच किंमत नाही, तू माझ्याकडून काय अपेक्षा करतोस? इथून निघून जा। त्याने मला अपमानित करून दारातून हाकलून दिले। तिथून निघून मी मृदुलच्या छोट्या झोपडीजवळ पोहोचलो। त्याने मला दारात पाहताच आदराने आत बोलावले। घरात पाहतो तर त्याच्याकडे स्वतःसाठी ठेवलेली शेवटची एकच भाकरी होती। क्षणभराचाही विचार न करता त्याने ती भाकरी अत्यंत आदराने आणि प्रेमाने माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाला, महाराज, आज माझ्याकडे आपल्याला देण्यासाठी फक्त एवढेच आहे। कृपया याचा स्वीकार करा। त्याच्या डोळ्यांतील निस्वार्थ भाव आणि हृदयातील करुणा पाहून मी प्रसन्न झालो। मी ती भाकरी हातात घेताच त्यातून एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि मी माझ्या मूळ रूपात प्रकट झालो। हे पाहून मृदुलचे डोळे आश्चर्याने आणि भक्तीने भरून आले। तो माझ्या चरणांवर नतमस्तक झाला। मी रत्नेशला कोणताही शाप दिला नाही,
पण मृदुलच्या निस्वार्थ सेवेवर प्रसन्न होऊन मी त्याला एक वरदान दिले. मी त्याला संपत्ती किंवा सोन्याचांदीचे वरदान दिले नाही, तर एक असे मातीचे पात्र दिले, जे भुकेलेल्यांसाठी नेहमी अन्नाने भरलेले राहील. ही बातमी संपूर्ण नगरात वायासारखी पसरली. लोकांना समजले की खरा श्रीमंत कोण आहे. सर्वजण मृदुलचा आदर करू लागले आणि रत्नेशकडे द्वेषाने पाहू लागले. रत्नेशचे धान्य गोदामात पडून सडून गेले, पण कोणीही ते विकत घेतले नाही. अखेरीस रत्नेशकडे सोनेचांदीचे ढिगारे होते, पण सन्मान आणि शांती नव्हती. तो एकटा पडला. तेव्हा त्याला आपली चूक समजली. त्याला कळले की खरी गरिबी धनाचा अभाव नसून करुणेचा अभाव आहे. तो माझ्या मंदिरात येऊन खूप रडला आणि त्याने आपले उरलेले जीवन लोकांच्या सेवेत घालवण्याचा संकल्प केला. भाग 3. भगवान शिव आपली कथा पूर्ण करून माता पार्वतींना म्हणाले. पाहिलंस पार्वती, रत्नेश त्या माणसासारखा होता, ज्याच्याकडे मौल्यवान ग्रंथांचे एक मोठे ग्रंथालय होते, पण त्याला वाचताच येत नव्हते. त्याच्याकडे संपत्तीचे स्वरूप होते, पण त्याला तिचे सार कधीच कळले नाही. याउलट मृदुल त्या माणसासारखा होता, ज्याला धर्मग्रंथातील फक्त एक श्लोक माहीत होता, पण तो आपले संपूर्ण जीवन त्या एका श्लोकानुसार जगला. खरा आनंद वस्तू जमवण्यात नाही, तर निस्वार्थ भावनेने त्यांचे दान करण्यात आहे. निवेदक. भक्तांनो, भगवान शिवाने सांगितलेल्या या सोमवारच्या विशेष कथेतून आपल्याला 3 महत्त्वपूर्ण शिकवणी मिळतात. पहिली शिकवण. तुमची खरी संपत्ती तुमच्या तिजोरीत नाही, तर तुमच्या चरित्रात आणि तुमच्या कर्मात असते. धन आज आहे, उद्या नाही, पण तुमचे सत्कर्म नेहमी तुमच्या सोबत राहते. दुसरी शिकवण. शुद्ध आणि निस्वार्थ मनाने तुम्ही जे दान करता, तीच एक गोष्ट कायमस्वरूपी तुमची राहते. जमा केलेली संपत्ती इथेच राहते, पण दिलेले दान पुण्य बनून तुमच्या आत्म्यासोबत जाते. तिसरी शिकवण. भगवान मोठमोठ्या महालात किंवा मंदिरात नाही, तर करुणेने आणि प्रेमाने भरलेल्या विनम्र हृदयात वास करतात. जिथे सेवा आहे, तिथेच शिव आहे. म्हणून या सोमवारच्या दिवशी आपण संकल्प करूया की संपत्तीच्या मागे न धावता आपण आपले चरित्र आणि आपले कर्म श्रेष्ठ बनवू. नमः शिवाय.